बघा माझ्या मुलाला मी मोठा संगीतकार केलाय आज. हो, आम्ही सुद्धा आमच्या मुलीला आजच गायिका केलंय. नाही नाही, म्हणजे आज ती तिच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी गाणं गाणार आहे असं तिला म्हणा. आली. तोडलंस मित्रा, तोडलंस. बऱ्याचदा तुटलेलं ते आता तोडायचं. काय आहे की गाऊन गाऊन आहे ना हिने की नाही मन तोडून टाकलंय पूर्णपणे. अच्छा अच्छा, असू द्या. पण आता एक गाणं, एक गाणं झालं. हो ठीक आहे, पण मला त्याआधी तुमच्याशी जरा बोलायचं आहे. चालेल ना? ठीक आहे, चालेल ना. म्हणजे मी जाऊ? नाही नाही, मी एकट्यात बोलायचं. चल. या ना. वाव, नाईस. रुखवत मी लग्नासाठी तयार केलं. काय सांगतेस? आणि ते पिगी बँक, ते लग्नासाठी मी पैसे जमवलेत लहानपणापासून. बरं ते जाऊ दे. हे असं वेगळं वगैरे बोलवलंस प्रायव्हेट मध्ये? ऍक्च्युली ना मला खूप टेन्शन आलंय. म्हणजे ते अचानक कळलं ना गायचंय म्हणून. म्हणजे तू पण दररोज नाही गात? म्हणजे तू रियाज नाही करत? असं काही नाही, गाते, पण ते रोज गरम पाणी पिणं, असं ते चमचमी तेलकट तुपकट न खाणं, गळ्याची काळजी घेणं वगैरे वगैरे ते नाही. काय तेलकट तुपकट खाणं बरोबर आहे, म्हणजे गळ्याची काळजी घ्यायला पाहिजे, पण म्हणून काय असं जेवणखाण सोडणं बरोबर नाही. म्हणजे मी पण गवय्या आहे, पण गवय्याच्या आधी मी खवय्या. तसं नसतं तर मी जय महाराष्ट्र डाबा भटिंडासारखा पिक्चर कशाला केला नाही का. थोडक्यात काय की जेव्हा गाण्याची वेळ येते तेव्हा मनापासून गायचं, बाकी सगळे अंधश्रद्धा आहेत. आता बघ ना, तू अशी समोर उभी आहेस, मला गावंसं वाटतं. प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता जीव वेडावला, उचलुनी घेतले निजरती मी तुला, प्रथम तुझ पाहता. क्या बात है, किती सुंदर गाता हो तुम्ही. थँक्यू. एक्सलंट, खूप छान परफॉर्म करता, खूप गोड बोलता. मी काय म्हणते, तुम्ही खूप गाण्याचे कार्यक्रम पण करता ना? म्हणजे मग मला लग्नानंतर तुमच्याबरोबर सगळ्या कार्यक्रमांना यायला लागेल. ऑफकोर्स, तू आणि मी दोघं जण स्टेजवरती अशी डुएट्स गायची, समोर 10-15 हजारचा ऑडियन्स, काय मजा येणार. नाही आवडीने गा, जेव्हा वाटेल तेव्हा का. हा, हे छान आहे, माझ्या आवडीने. खरं सांगू का, मला ना गाण्यापेक्षा ज्वेलरी, मेकअप, घर सजवणं, उखाणे तयार करणं ह्यात जास्त इंटरेस्ट आहे. मग गाण्याचं? गाण्याचं काय, आम्हाला गावंच लागतं. आमच्या घरात सगळेजण गाणं गातात. कडी नाहीये ना बाथरूमला, गावंच लागतं आम्हाला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो, हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो. काकू येते. सावकाश जाग. हो हो. काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.